उमेश झिरपे हे महाराष्ट्रातल्या गिर्यारोहण क्षेत्रातलं महत्वाचं नाव. 2012 आणि 13 साली गिरीप्रेमी संस्थेने काढलेल्या एव्हरेस्ट मोहिमेचं नेतृत्व त्यांनी केलं होतं. ही मोहीम भारतातली आजवरची सर्वात मोठी यशस्वी नागरी मोहीम होती. यात तब्बल 11 गिर्यारोहकांनी एव्हरेस्टवर मराठी झेंडा फडकवला. एरवी एव्हरेस्ट मोहिमा काढल्या जातात त्या वैयक्तिक महत्वाकांक्षेपोटी, पण झिरपेंनी ही मोहीम आखली होती ती महाराष्ट्रात गिर्यारोहण लोकप्रिय व्हावं यासाठी. पुढे त्यांच्याच प्रयत्नातून GGIM म्हणजे गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग ही गिर्यारोहणाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातली पहिली अकॅडमी सुरू झाली. या अकॅडमीला नुकतीच 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. गिरीप्रेमी आणि GGIM मधून आजवर अनेक उत्तम गिर्यारोहक तयार झालेत. ते सह्याद्री आणि हिमालयातली नवनवी आव्हानं स्वीकारत आहेत. गिर्यारोहकांच्या नव्या पिढ्या तयार करतायत. महाराष्ट्रात गिर्यारोहणाची अशी चळवळ उभी करणाऱ्या उमेश झिरपेंना नुकताच साहसी खेळातला सर्वोच्च असा तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. त्यानिमित्त त्यांच्याशी गप्पा मारूयात. तेनसिंग नोर्गे पुरस्काराबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. महाराष्ट्रात गिर्यारोहण आणि एकूणातच साहसी खेळांचं वातावरण रुजावं यासाठी तुम्ही जी धडपड करताय त्याची पावती म्हणायला पाहिजे हा पुरस्कार म्हणजे. तर तुमच्या प्रयत्नांना आजवर किती यश आलं असं वाटतं तुम्हाला? महाराष्ट्रातलं गिर्यारोहणाची आजची परिस्थिती काय आहे? गौरीताई, पहिल्यांदा खूप मनापासून धन्यवाद तुमचे सगळ्यांचे. आणि हा पुरस्कार मिळाला मला वाटतं की यासाठी ही वाटचाल नव्हती, पण आनंद नक्की झाला. खूप छान वाटतं यासाठी, कारण राजमान्यता लोकमान्यता तर मिळतीये हळूहळू, पण राज्यमान्यता ही मिळू लागली ही खूप आवश्यक पण आहे. आणि हा पुरस्कार म्हणजे एकूणच मला वाटतं सगळ्यांनाच हा पुरस्कार जे गिर्यारोहण करतायत त्यांचा बहुमान सन्मान आहे असं वाटतं. आणि जी गिरीप्रेमी म्हणून आम्ही धडपड करतोय गेली अनेक वर्ष, आणि फक्त गिरीप्रेमी नाही पण महाराष्ट्रात जेव्हापासून गिर्यारोहण लोक करतात म्हणजे अगदी 60-70 वर्षापूर्वीपासून, म्हणजे आबासाहेब महाजन किंवा प्र.के. गाणकर, आनंद परांदे, बाबासाहेब पुरंदरे, गुणी दांडेकर ही सगळी मंडळी महाराष्ट्रात सह्याद्रीमध्ये अनेक वर्ष गिर्यारोहण करतायत. तर या सगळ्यांना असं कायम वाटत होतं की आपल्याकडं हा जो काही विलक्षण असा क्रीडा प्रकार आहे, साहसी क्रीडा प्रकार आहे, हा समाजामध्ये सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक प्रशिक्षण संस्था किंवा एक व्यवस्था असावी आणि लोकांनी यातली मूल्य जाणून घेऊन हे सगळं डोळसपणे गिर्यारोहण करावं अशी या सगळ्यांची अनेक वर्ष इच्छा होती. आणि मला वाटतं गिरीप्रेमीच्या एव्हरेस्ट मोहिमेला जे अभूतपूर्व यश मिळालं आणि लोकांचा पाठिंबा मिळाला त्यानंतर याकडे खूप चांगली पावलं पडली आणि खूप बदल घडतोय महाराष्ट्रामध्ये नाही पूर्ण देशामध्ये. एकूणच लोक साहसाकडे वळू लागली. त्यामुळे तुम्ही जर पाहिलं तर आता बघा की खूप मोठ्या संख्येने शनिवार रविवारी सुट्टीच्या दिवशी लोक ट्रेकिंगला जात आहेत, सह्याद्रीमध्ये जात आहेत, हिमालयामध्ये जात आहेत, जगभरात जात आहेत, सायकलिंग करतायत, मॅरेथॉनमध्ये भाग घेत आहेत, आयर्नमन कितीतरी लोक होतात. हे सगळं जे आहे हे मला वाटतं लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे. ह्याच्यातनं मिळणारे फायदे जे आहेत ते त्यांना समजू लागलेत आणि एकूण खूप चांगले दिवस मला वाटतं या क्षेत्राला येऊ लागले असं मला नक्की वाटतं. गिरीप्रेमीच्या पुढाकारांनी GGIM ही माउंटेनिअरिंग अकॅडमी, माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट आपण सुरू केली. तर ती पण एक अनोखी संस्था आहे. म्हणजे हा महाराष्ट्रातला असा पहिलाच प्रयोग आहे. तर त्याच्यात गेल्या त्या संस्थेला यंदा 10 वर्ष पूर्ण होत आहेत. तर त्याच्यात काय काय प्रयोग झाले? म्हणजे एकीकडे लहान मुलांना, शाळकरी मुलांना ट्रेनिंग देणं हे आहे, अभ्यासक्रमात हा विषय यावा यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात, आणि मोठ्या माणसांसाठी सुद्धा ही संस्था काम करते. तर त्याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. मगाशी मी म्हटलं तसंच की 2012च्या एव्हरेस्ट मोहिमेला म्हणजे मला परत असं कायम वाटतं की अनेक मोहिमा जातात वेगवेगळ्या शिखरांवरती. एव्हरेस्टला सुद्धा अनेक जण जात आहेत, अनेक मोहिमा जात आहेत. पण खरं सांगतो की 2012ची गिरीप्रेमीची जी एव्हरेस्ट मोहीम होती ही सर्वातच वेगळी होती. म्हणजे चढाईच्या पलीकडची एक चळवळ झाली संपूर्ण महाराष्ट्रात. तो अनुभव आपण सगळ्यांनी घेतला. एक वेगळं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात होतं आणि ह्या मोहिमेला जे यश मिळालं त्याच्यातून जो लोकांचा पाठिंबा वाढू लागला, त्याचबरोबर कॉर्पोरेट क्षेत्रातनं पण या खेळाला पाठिंबा मिळू लागला. तर आम्ही असं ठरवलं की आता थांबायचं नाही. म्हणजे अगदी असं झालं की एव्हरेस्ट झाली मोहीम आणि वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होत होते, आम्ही जात होतो. तर लोक मला विचारायचे की मामा आता काय, की झालं एव्हरेस्टच झालं, आता पुढे काय, आता चाल संपलं का सगळं, थांबणार का तुम्ही? तर आमचं उत्तर तो नाही. 8,000 मीटर जो बॅरियर त्याच्यापेक्षा उंच जगातली 14 शिखरं आम्हाला खुणवत आहेत आणि आम्ही ती सगळी टप्प्याटप्प्याने करणार आहोत.
पण त्याही पलीकडं एव्हरेस्ट मोहीम करताना गौरीताई आमच्या डोळ्यापुढे काही उद्दिष्ट होते की एव्हरेस्ट का करायचं. त्यातलं एक अगदी सत्य जे होतं ते एव्हरेस्ट चढायची जी इच्छा सर्व गिर्यारोहकांना असते ती माझ्या टीम मधल्या सगळ्यांना होती. ती एक दुर्दैवी इच्छा होती, होय मला त्या जगातल्या सर्वोच्च शिखरावरती पोहोचायचं आहे. हे होतच, पण त्याच्या जोडीला अजून काही गोल्स होते डोळ्यापुढे. त्यातलं एक होतं की आपल्या सह्याद्रीत एक चांगली या खेळाची प्रशिक्षण व्यवस्था उभी असणं गरजेचं आहे. आज महाराष्ट्राला सह्याद्रीचा एवढी मोठी प्रचंड जी डोंगर रांग आहे आणि ती 700-800 किलोमीटरची फक्त डोंगर रांग नाही, घाटवाटा नाही तिथं, तर आपण खूप सुदैव आहोत ह्या डोंगरामध्ये आपल्याला 350-400 पेक्षा जास्त किल्ल्यांचं असं एक वरदान लावलं. खूप प्राचीन किल्ले आहेत हे सगळे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पण त्यातले काही किल्ले बांधले. त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेला सगळा इतका प्रदेश खूप वैविध्यपूर्ण यासाठी की म्हणजे फक्त डोंगर कडे किंवा किल्ले नाही, तिथली इकोसिस्टम जैवविविधता पण प्रचंड मोठी आहे. ही सगळी संपत्ती जी आहे हे सगळं लोकांनी पाहावं डोळसपणे. आणि मग याच्यासाठी म्हणजे मला असं काय म्हणायचं की कुठलीही गोष्ट वाढीस लागण्यासाठी त्याचं शिक्षण देणारी व्यवस्था असली पाहिजे. झालं असं की आपल्या देशात इन्स्टिट्यूट आहेत का, आता आहेत, पण पहिल्यापासून म्हणजे 60-70 वर्षापासून इन्स्टिट्यूट आहेत. ह्या सगळ्या उत्तरेमध्ये हिमालयात आहेत, म्हणजे मनालीमध्ये आहेत, दार्जिलिंगमध्ये आहे हिमालय माउंटेन इन्स्टिट्यूट, किंवा उत्तरकाशीची NIM नेहरू माउंटेन इन्स्टिट्यूट आहे, जवाहर माउंटेन इन्स्टिट्यूट काश्मीरमध्ये आहे पहलगामला. आता नव्याने दिरांग म्हणजे अरुणाचल प्रदेशमध्ये, सिक्कीममध्ये सुरू झाली आहे. अजून एक माउंट अबूला राजस्थानमध्ये एक इन्स्टिट्यूट आहे विवेकानंद, स्वामी विवेकानंद, पण त्याच्यामध्ये प्रस्तरण म्हणजे रॉक क्लाइम्बिंग शिकवलं होतं. पण आमच्या डोक्यात खरं वेगळं होतं की आपल्याला साहसी खेळाचं प्रशिक्षण द्यायचंय, पण त्याचबरोबर माउंटेनिअरिंग किंवा गिर्यारोहणातली जी मूल्य आहेत तर ही मूल्य जीवनातली जी आवश्यक मूल्य घेऊन ह्याचा आधार एक चांगली शिक्षणाची पद्धत म्हणजे काही साहसाचा विषय हा तयार करायचा आणि त्याच्यातून जिजॅम उभी करायची असं ठरलं. हे खूप ही कॉन्सेप्ट वेगळी होती. हे असं स्वप्न पाहणं आणि ते प्रत्यक्ष उतरवणं आणि ते पुढे चालवायचं हे खूप चॅलेंजिंग होतं. पण सुदैवाने खूप चांगली टीम गिरपीमध्ये आहे. मी वारंवार सांगतो की अनेक जण विचारतात की मामा खरंच हे कसं काय एवढं सगळं घडतंय, तर मी सगळं श्रेय माझ्या टीमला देतो. आणि ते सत्य पण आहे, कारण जसं गिर्यारोहण मोहीम हा एकटा दुकटा करू शकत नाही, तो एक सांघिक क्रीडा प्रकार आहे. नाही मला असं काय वाटतं की एखादा जो आमचा गिर्यारोहक वरती पोहोचतो शिखर माथ्यावरती, तर तो पुण्यातल्या कॉम्प्युटरवर काम करणारा चंदन चव्हाण असेल किंवा जो कोणी निरंजन पळसुले सुद्धा इथून बसून जे काम करतो त्याचं पण मोलाचा सहभाग त्या यशस्वी मोहिमेत असतो. बरोबर. त्यामुळे खूप चांगला संघ पहिल्यापासून लाभल्यामुळं हे स्वप्न पण साकारलं. आम्ही ठरलो, आम्ही खरं तर न थकता काम करतोय, कारण आम्ही असं ठरवलं की हे एवढं मोठं यश जे आपल्याला मिळालं, लोकांचा प्रेम पाठिंबा हा जर आपण एनकॅश केला नाही ह्या कामासाठी तर आपण दुर्दैवी आहोत. आणि मग पूर्ण झोकून काम सुरू केलं. आता जेव्हा अशी व्यवस्था उभी करायची त्यावेळेस काही पक्के पिलर्स पाहिजेत, काही जण पूर्ण त्याच्यात लागणार होते. आणि मग तो विषय मी माझ्या टीममध्ये केला. गिरवीमध्ये मी बोललो अरे कोण तयार आहे याच्यासाठी पूर्ण वेळ द्यायला. आणि तुम्हाला मला खूप आनंद कायमच होतो की पहिला भूषणने हातवर केला, भूषण आरशे, की जो एक खूप चांगला गिर्यारोहक आहे. नुकतंच त्यांनी एव्हरेस्ट केलं होतं 13 मध्ये. आणि इमर्सन सारख्या कंपनीत, मल्टीनॅशनल कंपनीत काम करतोय, विद्यापीठातला टॉपर आहे इन्स्ट्रुमेंटेशनचा. तो म्हणला मामा मी पूर्ण याच्यात आहे, मी नोकरी सोडायला तयार आहे. आणि तो तयार झाला. अशी एका पाठोपाठ एक मला मी काय म्हणणार रत्नच मिळत गेली. इन्स्टिट्यूट आम्ही 2015 मध्ये जेव्हा जाहीर केली तेव्हा गौरीताई विवेक शिवदे नावाचा एक मुलगा माझ्या घरी आला आणि मला म्हणाला मामा मला इन्स्टिट्यूटमध्ये काम करायचंय. मी त्याला विचारलं तू कोण आहे, काय तुझी बॅकग्राऊंड. तो म्हणला मी IIT पवई मधनं MTech केलंय. म्हणलं अरे खूप छान आहे, हुशार आहेस, आणि बेंगलोरमध्ये अमुक अमुक कंपनीत तो काम करतो. त्यांनी सांगितलं. मी म्हणलं अरे खूप आवडेल, म्हणजे आम्हाला जे करायचंय त्याच्यामध्ये खूप मोठा विषय आहे. प्रश्न आहे आमच्या पुढे की ह्या मी बोलतोय सगळं की ऍडव्हेंचर एज्युकेशन मध्ये यायला पाहिजे, पण मग ते कसं त्याचे विषय करायचे, ते सब्जेक्ट कसे, त्याचं मार्क कसे, क्रेडिट्स किती, आवर्स मध्ये बसवायचं ते मीटरमध्ये एज्युकेशनच्या. बरोबर. खूप चॅलेंजिंग होतं. तुझ्यासारखं आला तर हे खूप सोपं होईल काम. पण अरे म्हणलं तुझं ते एवढं पॅकेज काय तर तो मला म्हणाला की मामा मी राजीनामा देऊन आलेलो आहे
मला इथं काम करायचं आणि तुम्हाला अजून एक सांगतो की त्याचे आई वडील म्हणजे 6 महिन्यांनी दोघे डॉक्टर आहेत मला भेटायला आले लोणंदवरून आणि मला म्हणे आम्ही फक्त तुमची ओळख करून घ्यायला आलो मामा, चौकशी करायला नाही आलो. आमच्या मुलावर पूर्ण विश्वास आहे, तो जो काही निर्णय घेईल तो उत्तमच असेल. अशी मंडळी जोडत गेलो. म्हणजे भूषणच्या घरी तेच होतं. म्हणजे असं काय नाही की खूप पैसे घरी. आई वडील दोघेही साधे, वडील केसरीमध्ये त्यावेळेस काम करत होते, आई ज्ञानप्रबोधिनीमध्ये संस्कृत शिकवत होत्या. पण त्यांनी पण पूर्ण पाठिंबा दिला भूषणला की नाही तू काय जे करतोयस ते आमचा पूर्ण विश्वास आहे. अशी एक पॅशनेट माउंटेनियर्स मी म्हणेन गिरीप्रेमीच्या इन्स्टिट्यूटमध्ये येत गेले. आणि आज गौरीताई जवळजवळ 20 जणांचा परमनंट आहेत सगळे इन्स्ट्रक्टर्स की ज्यांना कुठेतरी आतून वाटतंय की हे जे आपण काम करतोय हे खूप मोठ्या प्रमाणात अख्ख्या भारतभर देशभर व्हावं. आणि त्यामध्ये तुम्ही जे म्हणाल तसं की इन्स्टिट्यूटमध्ये आमचं जो काही कोर आमचं काम आहे ते आहे लहान मुलांसाठी 10 ते 16 वर्षाचा जो वयोगट आहे त्यासाठी आव्हान निर्माण उडाण असा एक 5 वर्षाचा अभ्यासक्रम आहे. खूप रिस्पॉन्स आहे त्याला. वर्षभरात त्याच्यामध्ये एक 7 ऍक्टिव्हिटी असतात, महिन्याला एक ऍक्टिव्हिटी असते आणि ती ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी म्हणजे फक्त ट्रेक पुरती सीमित नसते. त्याच्यामध्ये अनेक विषय त्या मुलांमध्ये आम्ही पास ऑन करू. एक्सपिरियन्शियल लर्निंग म्हणजे मुद्दामून शिकवलं जात नाही आणि त्याला खूप प्रतिसाद आहे. पालकांना आम्ही पहिल्या दिवशी सांगतो एनरोलमेंटच्या आधी तुम्ही नोंदणी करताना आम्हाला खात्री आहे की तो तुमचा मुलगा मुलगी जेव्हा येणाऱ्या ट्रेकला त्यांच्यामधली एनर्जी आम्ही अनुभवतोच, पण सपोर्ट तुम्ही केला तर ते येणार. आणि सपोर्ट करा म्हणजे तुम्हाला त्या दिवशी घरात मुलगा चला एक दिवस बाहेर गेला असं नकोय, तो निरंतर त्याने न बुडवता यावं. कारण आम्हाला वाटतं की माझी टीम जेव्हा 15 दिवस कष्ट घेते त्या एका दिवसाच्या प्रोग्रामसाठी तेव्हा तो मुलगा किंवा ती मुलगी त्या दिवशी आली नाही तर त्याचं काहीतरी मिस झालंय, ते बुडलंय, तर असं करू नका हे आम्ही आधी सांगतो. आता कधी कधी आपण पाहतो की बघा त्या मुलाची पाल्याची इच्छा असो नसो त्या पालकांनाच वाटतं की लाख रुपये भरू देत पण टेनिस खेळ, क्रिकेट खेळ त्या ग्लॅमर आहेत, तर असं लादू नका. अजून एक मी आवर्जून सांगत असतो पालकांना की एखादा तुमच्या मुलाला तो चांगला क्रिकेट खेळतोय किंवा तो चांगला व्हॉलीबॉल प्लेअर आहे किंवा तबला वाजवतोय तर त्याची ओरिजिनल आवड जपा. आमच्या या लाईफस्टाईल मध्ये येऊ देत. अजिबात हट्ट नाही की इथं आलेला सगळेजण एव्हरेस्ट चढतील. गिर्यारोहण करणं ऍडव्हेंचर स्पोर्ट्स वेगळा विषय आहे बरोबर, पण नक्की ह्या लाईफस्टाईल मधून जाऊ देत. त्या मुलाचा कॉन्फिडन्स वाढेल, त्याच्यातली संघ भावना, त्याची डिसिप्लिन या सगळ्या गोष्टी बदलतील. कारण तो डिस्कम्फर्ट मध्ये जाणार आहे. आपण जे प्रोटेक्शन मध्ये वाढवलंय आणि त्याच्यातले बदल तुम्ही अनुभवा. आणि खरं सांगतो की खूप छान रिस्पॉन्स आहे. अनेक शाळांमध्ये पुण्यातल्या महाराष्ट्रातल्या आम्ही हा अभ्यासक्रम सुरू केलाय. त्याचबरोबर जिजामध्ये बऱ्याच प्रकारची वेगळी कोर्सेस आहेत. एक आमचा जो ध्यास आहे की जिथं जिथं शिक्षण आहे, जिथं जिथं असू दे कुठलंही शिक्षण आहे त्या ठिकाणी एक विषय साहस ऍडव्हेंचर असावा. त्याला एक चांगलं यश मी म्हणतो 3 वर्षापूर्वी आलं. आम्ही पुणे विद्यापीठामध्ये प्रयत्न करत होतो की या विषयाचा डिप्लोमा सुरू व्हावा. आणि ज्यावेळेस डॉक्टर नितीन करमळकर, प्रोफेसर डॉक्टर उमराणी त्यावेळेस कुलगुरू होते, करमळकर सर व्हाईस चान्सलर होते आणि दीपक माने सर डायरेक्ट होते स्पोर्ट्स डिपार्टमेंटचे. तर ह्या सगळ्या टीमनी सांगितलं की उमेश तुमच्या टीमने चांगलं मॉडेल करा, एक चांगला अभ्यासक्रम द्या. आम्ही ते नक्की त्याला मान्यता देऊन ते झालं. आणि पहिल्यांदा डिप्लोमा इन माउंटेनिंग आणि ऍडव्हेंचर स्पोर्ट्स हा आपल्या भारतामध्ये सुरू झाला. आणि मग त्याचबरोबर पुणे विद्यापीठामध्ये वेगवेगळे सर्टिफिकेट कोर्सेस पण आपण सुरू केले या विषयातले. डिझास्टर मॅनेजमेंट, सह्याद्रीतले ट्रेक लिडर्स यांच्यासाठी पण 3 महिन्याचे सर्टिफिकेट कोर्स सुरू केले. आता अजून एक खूप चांगलं आशादायक चित्र असं की न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणजे NEP 2020 मध्ये आपल्या सरकारने खूप चांगले त्याच्यामध्ये रचना केली आणि त्याच्यामध्ये लाईफ स्किल, ऍडव्हेंचर, लिडरशिप ह्याला खूप महत्व दिलं आहे. आणि ह्या विषयाला महत्व देऊन अभ्यासक्रम तयार करावेत अशा मार्गदर्शक सूचना आहेत. आपली टीम JJM मधली टीम खूप सक्षमपणे ह्याच्यावरती काम करते. पण महाराष्ट्र शासनाच्या शालेय मंत्र्यांना एक प्रपोजल दिलंय की शाळेमध्ये एक विषय हा गिर्यारोहण आला तर जो CBSE मध्ये आहे पण संपूर्ण अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व शाळांमध्ये हा जो एक विषय आला तर नक्कीच त्याचा उपयोग, कारण आउटडोर एज्युकेशनचं महत्व खूप आहे, मुलांच्या एकूण सर्वांगीण विकासासाठी खूप होईल. तर तोही प्रयत्न चालू आहे. आणि याचबरोबर कॉलेजमध्ये जे आपले सगळे तरुण आहेत, आज आपण म्हणतो की आपला भारत देश हा 70% तरुणांचा देश आहे, तर ह्या तरुणाईला सुद्धा एक खूप चांगली संधी, एक कृती करण्याची संधी मी म्हणेन, साहस करण्याची संधी या याच्यात आहे.
तर आमचं कॉलेज वेगवेगळ्या कॉलेजमध्ये विद्यापीठांमध्ये बोलणं झालं, त्याला पण मागच्या वर्षी एक चांगलं त्याच्यामध्ये एक पाऊल पुढे पडलं. पुण्यातल्याच MIT-WPU या युनिव्हर्सिटीमध्ये राहुल कराड सरांनी याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पाठिंबा दिला, सहकार्य केलं. आणि तिथं असं एक MOU साइन झालं की MITतल्या प्रत्येक विद्यार्थी म्हणजे फर्स्ट इयरला प्रवेश घेणारा कुठल्याही शाखेचा विद्यार्थी असो, त्यांनी इंडक्शन म्हणून एक ट्रेक करावा, या सह्याद्रीतले गडकोट किल्ले पाहावे, तिथला इतिहास जाणून घ्यावा, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अजून जाणून घ्यावं, ही राहुल कराड सरांची इच्छा होती. आणि त्याचबरोबर साहस करावं. मागच्या वर्षी गौरीताई मी जवळजवळ 5,500 विद्यार्थ्यांना सह्याद्रीमध्ये वेगवेगळ्या गडकोट किल्ल्यांवरती नेऊन आणले. यावर्षी पण ते चालू आहे. त्याच्याबरोबर अजून एक पाऊल पुढे पडलं मी असंच म्हणेन चांगलं, की ते म्हणजे पुण्यामध्ये यशोदा जे आपल्या गव्हर्नमेंटचं बिहेवियर ट्रेनिंग सेंटर आहे, ते यशोदामध्ये IPS, IAS, IRS ऑफिसर्स तसंच उपजिल्हाधिकारी या सगळ्या ऑफिसरचं ट्रेनिंग चालतं, जिल्हाधिकाऱ्यांचं. तर 2 महिन्यापूर्वी आम्ही यातल्या 75 वर्किंग IPS आणि IRS आणि ऑफिसरसाठी एक 3 बॅचमध्ये 8 दिवसाचं ऍडव्हेंचर ट्रेनिंग आम्ही रन केलं. त्यातल्या 2 बॅच हिमालयात मनालीमध्ये गेल्या होत्या आणि 25 IPS IAS अधिकाऱ्यांची बॅच आपल्या सह्याद्रीमध्ये सिंहगड, राजगड, तोरणा, रायगड असं त्यांनी 8 दिवसाचं ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी केली. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी JJMचे वेगवेगळे विविध कोर्सेस चालू आहेत. आणि तुम्ही जर JJMच्या वेबसाईटवर गेलात तर समाजातला कोणीही स्त्री पुरुष वयस्कर असेल, कॉर्पोरेट मधला असेल, तर प्रत्येकासाठी कुठला ना कुठला छोटा मोठा अभ्यासक्रम ऍडव्हेंचरचा हा आहे. इन्स्टिट्यूट जो रॉक क्लाइम्बिंग कोर्स करतो 3 दिवस 3 रात्र 4 दिवसाचा, तो खूप लोकप्रिय आहे. पॅन इंडिया त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन आहे. डिप्लोमामध्ये सुद्धा संपूर्ण भारतातून लोकांचं त्याच्यामध्ये एनरोलमेंट होती. आणि अशा प्रकारे JJMचा प्रयत्न आहे की मी मगाशी म्हटलं जसं की ऍडव्हेंचर फॉर ऑल हे ब्रीदवाक्य घेऊन जिथं जिथं अभ्यासक्रम म्हणजे अगदी माझं असं काय म्हणायचं, केटरिंगचा सुद्धा जर अभ्यासक्रम असेल तर तिथेही ऍडव्हेंचर हा एक विषय पाहिजे. कारण तुम्ही साहस केल्याने तुम्हाला स्वतःला कळतं, असं मला काय वाटतं की माझ्यामध्ये किती एनर्जी आहे, माझ्यामधल्या क्षमता किती मी अजून रुंदावून मी काम करू शकतो, आणि ते मला जे काम करायचंय मला ते मी किती उत्साहाने किती एनर्जीने करू शकतो, हे मी कुठंतरी कृती केल्यानंतरच कळतं. मी फक्त पुस्तक वाचून साहसी होऊ शकत नाही, आणि त्यासाठी ही उत्तम व्यवस्था आहे असं मला काय वाटतं. JJMच्या कामाबद्दल तुम्ही माहिती दिलीत. एकीकडे गिरीप्रेमीचं पण गिर्यारोहणाचं काम, मोहिमा काढणं हे सतत चालूच असतं. आणि जेव्हा एव्हरेस्टचं झालं, एव्हरेस्टची मोहीम फत्ते झाली, त्याच्यानंतर आपण 8000 पण बऱ्याच मोहिमा केल्यात. आता याच्या पुढे गिरीप्रेमीची समोरची आव्हानं कुठली आहेत, कुठल्या मोहिमा प्लॅन केलेल्या आहेत? खरं गिरीप्रेमीमध्ये गेली 42 वर्ष मी सांगेन की अगदी निरंतरपणे साहसी मोहिमांचं आयोजन चालू आहे. म्हणजे सह्याद्रीमध्ये प्रस्तरण म्हणजे रॉक क्लाइम्बिंगच्या मोहिमा चालूच आहेत, आणि त्याचबरोबर हिमालयामध्ये आणि देशाबाहेर सुद्धा बऱ्याच मोहिमांचं आयोजन होतंय. खूप चांगल्या पद्धतीने या मोहिमा पार पडतात. म्हणजे मी गिरीप्रेमीचा आहे म्हणून नाही, पण खरंच खूप अभिमान वाटतो सांगायला, आणि गर्व पण वाटतो एका वेगळ्या अर्थाने की आज गिरीप्रेमीमध्ये इतके गिर्यारोहक येऊ लागलेत, इतके तरुण येत आहेत, आणि त्याच्यामध्ये मुलं मुली इतक्या मोठ्या संख्येने सहभाग होत आहेत. आणि सगळ्यांना काहीतरी साहसी उपक्रमामध्ये भाग घ्यायचा आहे, आणि त्यासाठी ते सगळे तशी तयारी करतायत, प्रशिक्षण घेतायत, सराव करतायत. तो कधी कधी असं होतं की टीम सिलेक्ट करताना एका शिखरासाठी 5, 6, 7 एवढाच गट असतो. मग काही लोकांचं नाराज व्हायचं. त्यामुळं अनेक मोहिमांचं आयोजन गिरीप्रेमीमध्ये साध्य होतंय. आजच्या घडीला म्हणजे भारतातला लिडिंग क्लब गिरीप्रेमी असं बघितलं तर त्याच्याकडं बरोबर. तर तिथं अनेक प्रोजेक्ट आहेत. एव्हरेस्ट झाल्यानंतर एक अष्टहजारी मालिका सुरूच झाली, आणि जी 14 शिखरं आहेत जगात 8000 मीटरपेक्षा उंच, त्यातली 8 शिखरं म्हणजे अगदी एव्हरेस्ट नंतर लोटसे, मकालू, धवलागिरी, मनासलू, कंचनजंगा ही सगळी शिखरं अन्नपूर्णा जे शेवटचं केलं 21 मध्ये, म्हणजे भारतीयांसाठी जी ओपन आहेत पीक ती सगळी करून झालेली. त्यात एक वैशिष्ट्य म्हणजे ही सगळी शिखरांवरच्या मोहिमा 100% यशस्वी झाल्या, आणि त्या सुद्धा त्याचं महत्व अजून जे असते की त्याच्या फक्त यशस्वी झाले तर याची सगळी सुखरूप घरी आली. कारण गिर्यारोहणामध्ये काय असतं, या साहसी क्रीडा प्रकारामध्ये तुम्ही सुखरूप घरी येणं, परत येणं खाली, ह्याला खूप महत्व आहे. त्या यशाचं महत्व तेव्हाच वाढतं. तर हे सगळं घडलं सुदैवाने. अजून एक काय मी मला भाग्यवान समजतो की या सगळ्या 8 मोहिमांचं नेतृत्व करायची संधी मला मिळाली गिरीप्रेमीमध्ये. 5 जी 8 उंच शिखरं आहेत म्हणजे 8000,
तर ती POK म्हणजे पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये असल्यामुळं आपल्याला तिथं जाता येत नाहीये बरोबर. सध्या तरी. पण एक जे शिखर आता आमचं राहिलंय जे ओपन पीक आम्ही करू शकतो जे आहे तिबेटमधलं म्हणजे चायनाच्या ताब्यात आहे. चोयू आम्ही केलं 2016 मध्ये आणि एक शिशापांगमा जे आहे ते तिबेटमध्ये म्हणजे चायनाच्या ताब्यात आहे. तर ते आता करायचंय आम्हाला. त्याच्या परवानग्या मिळण्याची शक्यता निर्माण झाली. ती झाली की आम्ही नक्की त्यावरती जाणार आहोत. पण याचबरोबर या अष्टाधारी शिखरांबरोबर गिरीप्रेमीच्या अनेक मोहिमा भारतीय हिमालयात पण चालू आहेत आणि त्यातल्या खूप विशेष मोहिमा झाल्यात. मला मुद्दाम उल्लेख करायचा आहे मेरू शिखराचा. आता काय होतं की एव्हरेस्ट सगळ्यांनाच माहिती आहे, त्याचं ग्लॅमर राहणार पण आहे, जगातलं सर्वात उंच पर्वत आहे, त्यामुळे तो लोकांना आकर्षित करणारच आहे. पण खरं सांगतो की एव्हरेस्ट पेक्षाही चॅलेंजिंग खूप बाकीची शिखरं पण आहेत. म्हणजे अगदी 6-6.5 मीटरचं शिखर जे आहे तर त्याच्यावरची चढाई एव्हरेस्ट पेक्षा कितीतरी कठीण याचा अनुभव आम्ही घेतला. म्हणजे 2021 मध्ये केलेलं मंदा शिखर मोहीम ही पहिली भारतीय यशस्वी मोहीम होती की ज्याच्यामध्ये एव्हरेस्ट पेक्षाही खूप खर्च लागला चढाईमध्ये. एव्हरेस्टची उंची हा एक वेगळा विषय, मग त्या उंचीमुळे तिथलं वातावरण वेगळा विषय, ते चॅलेंज आहे आणि त्या उंचीवर दुसरं कोणी जाणार नाही. बरोबर. पण मंदासारखं शिखर असेल किंवा नुकतंच 2023 मध्ये मेरू जे शिखरावरती चढाई झाली गिरीप्रेमीच्या संघाने केली, त्याच्यामध्ये विवेक, वरुण, गणेश, NMचे विनोद गोसाई, आमचा भीमा शेर्पा, तर ही चढाई जगातून पहिल्यांदा म्हणजे मेरू शिखर हजारो वर्ष तिथं आहे पण इतकं कठीण आहे आणि नुसतं चढाईसाठी त्याच्या बेस कॅम्प पर्यंत पोहोचणं सुद्धा इतकं अवघड आहे की अनेक वर्ष तिथं कोणी गेलंच नाही. आणि मग अशा शिखरावरती त्याच्या साऊथ साईडनी वेस्ट फेसनी जी चढाई झाली त्याचं इतकं म्हणजे कौतुक गिर्यारोहणातली जी मंडळी त्यांच्याकडे झालं की मग त्यातले एक किस्सा मला सांगायचा आहे मुद्दाम की ज्यावेळेस ही बातमी मेरूवरची चढाईची झाली त्यावेळेस पुण्यामध्ये इंडियन आर्मीचं सदर्न कमांडचं हेडक्वार्टर आहे. तर त्यावेळेस सदर्न कमांडचे जे कमांडर चीफ आहेत ते लेफ्टनंट जनरल अजय सिंग AK सिंग म्हणून होते. त्यांच्या वाचनात जेव्हा ही बातमी आली तेव्हा त्यांनी ताबडतोब त्यांच्या ऑफिसर्सना बोलवलं आणि त्यांना खूप अपूर्व वाटलं की कारण ते स्वतः उत्तराखंडमध्ये त्यांचं वास्तव्य असल्यामुळे त्यांना मेरू या शिखराची पूर्ण माहिती होती आणि ते स्वतः ऍडव्हेंचर विंगचे प्रमुख होते. त्यांनी विचारलं ही गिरीप्रेमी संस्था पुण्यात आहेत, मेरू शिखरावरती चढाई करणारी मुलं पुण्यातली आहेत, मला त्यांना भेटायचंय. आणि इतका मोठा माणूस म्हणजे आम्हाला ती सगळी लष्करी अधिकारी शोधत होते. ते भूषण पुण्यात होता, भूषणने सांगितलं टीम अजून यायची आणि आम्ही आल्या आम्हाला सदर्न कमांडमध्ये बोलवलं गेलं. आम्हाला सांगितलं की AK सिंग सरांबरोबर तुमची मीटिंग 30 मिनिटाची शेड्यूल आहे आणि मग त्या मीटिंगची तयारी झाली. कारण ही इतकी मोठी पोस्ट आहे की आपल्या देशात जे इंडियन आर्मीची जी कमांड आहेत 5 साऊथ, वेस्ट, नॉर्थ, सेंट्रल आणि हे आपल्या इथलं ईस्ट, त्यामध्ये सदर्न कमांड हे सगळ्यात मोस्ट पॉवरफुल आहे. सर्वात मोठं सैन्य दल तिथं आहे. म्हणजे इंडियन आर्मीचे चीफ आणि सदर्न कमांडचे चीफ हे जवळजवळ त्यांच्या याच्यात इक्विव्हॅलंट आहेत. त्यांच्याकडे वेळ नसतो. त्यांच्याकडे गुजरातपासून गोवा, केरळ नाही पण गोवापर्यंतचा प्रदेश त्यांच्याकडे येतो. 30 मिनिटाची मीटिंग ठरली. त्या मीटिंगमध्ये कसं याची रिहर्सल पण झाली आणि सांगतो गौरीताई की जे प्रत्यक्ष आम्हाला बोलवलं गेलं, एक छोटा समारंभच त्यांनी केला होता. त्यांचे सदर्न कमांडचे 17-18 उच्च अधिकारी त्या तिथं होते. मी, उषाप्रभा पागे, भूषण आरचे आणि विवेक शिवदे आम्ही चौघं गेलो होतो आणि एक खूप चांगला कार्यक्रम आमचं प्रेझेंटेशन झालं आणि लेफ्टनंट जनरल AK सिंग सरांनी इतकं कौतुक केलं आणि इंडियन आर्मीची सदर्न कमांडचं सिव्हिलियनचा हायेस्ट अवॉर्ड स्वॉर्ड ऑफ रेगेला नावाचा एक अवॉर्ड आहे तो प्रदान करून आणि नंतर चहापान त्यांच्यावर गप्पा. म्हणजे 30 मिनिटाची वेळ 2.25 तास इतकं सगळं चाललं. आणि एवढं नाही तर मला AK सिंग सर म्हणाले की म्हणले मामा की आता सदर्न कमांड तुमच्यासाठी काय करू शकतो, तुम्ही मागणी करा. मी त्यांना ते सांगितलं कधी कधी आम्ही हिमालय जाताना जेव्हा इनर लाईन म्हणजे बॉर्डर जातो त्यावेळेस काही परवानग्यांचा इश्यू असते. म्हणलं आता याच्या पुढे ते राहणार नाही, रेस्क्यूचं आम्हाला अडचण आली तो पण राहणार नाही म्हणले. याही पुढे ते म्हणले की सदर्न कमांड आणि गिरीप्रेमी म्हणून जॉईंट कोलॅबोरेशन मध्ये काहीतरी उपक्रम करूयात. मी ती संधी सोडली नाही कारण 15 ऑगस्ट जवळ आलं होतं, 2 महिने राहिले होते आणि मी त्यांना सांगितलं की आपण 350-400 किल्ले महाराष्ट्रात आहेत, इंडियन आर्मी आणि गिर्यारोहक असे एकत्र 15 ऑगस्टला आपण भारताचा तिरंगा आणि भगवा ध्वज फडकूयात असा एक उपक्रम. आणि त्यांना ते इतकं क्लिक झालं, त्यांनी ते मनावर घेतलं. म्हणजे त्याचं असं आलं की ते काही खालचे ऑफिसर म्हणतात अरे मामा तुम्ही आम्हाला काम म्हणजे मजाने म्हणले ते, पण खरंच तो उपक्रम ठरला. सर ती शेवटी 350 शक्य नव्हतं कारण सगळे ट्रूप्स येणार, कारण त्यांचं त्या शिस्तीने काम होणार होतं. आणि शेवटी 75 किल्ले, 75 आपला भारतीय स्वातंत्र्य महोत्सव साजरा करतोय आपण, इंडिपेंडन्स डे, 75 किल्ले
गौरीताई 15 ऑगस्टला महाराष्ट्रातल्या 75 किल्ल्यांवरती प्रत्येक ठिकाणी 11 सैन्य दलातील अधिकारी आणि शिपाई आणि त्यांच्याबरोबर 8 ते 10 गिर्यारोहक 21 तिरंगा आणि भगवा ध्वज फडकवला आणि त्याचं जिथं जिथं शक्यतो लाईव्ह त्याचं शूटिंग आणि तो प्रकार पुण्यामध्ये बघायला मिळत होता आणि अभूतपूर्व असं ते घडलं सगळं आणि मग तो रिलेशन कंटिन्यू झालं, असं खूप काही घडलं. ग्रेट. तर मला त्यात ते सांगायचं की अनेक अवघड शिखरं गिरीप्रेमीचे गिर्यारोहक करतायत. 6,000 6,500 पहिल्यांदा चढाई करतात हिमालयात अनेक शिखरांवरती आणि त्यातलाच टप्पा म्हणजे मेरू. मी मग सांगितलं की त्याचा वेस्ट फेस, आता मेरूचा जो ईस्ट फेस आहे तपोवन साईडनी, तोही अत्यंत चॅलेंजिंग आहे. त्याच्यावरती अजून एकही भारतीय केला नाहीये. तर त्यावरती गिरिप्रेमी टीम येणाऱ्या सप्टेंबर प्रयत्न करणार आहे. येणाऱ्या जुलै ऑगस्टमध्ये गिरिप्रेमीच्या नवोदित गिर्यारोहकांची टीम एक 8 ते 10 जण असतील. लेह लडाखमध्ये दावा आणि साहेब चर्चा म्हणून एक पीक आहे त्यावरती चढाई करणार. त्याचं थोडं वैशिष्ट्य असणार, ही सगळी नवीन जनरेशन मधली मुलं आहेत. ते कुठल्याही शेर्पाचा सपोर्ट न घेता आपले आपण रूट ओपन करून पिक करणार आहेत. गिरप्रेमीमध्ये गौरीताई आता अलीकडे मुली पण खूप मोठ्या संख्येने गिर्यारोहण करू लागल्यात. 2-3 वर्षापूर्वी त्यांच्या पण छान मोहिमा झाल्या. सुदर्शन नावाचं एक अवघड शिखर गंगोत्री परिसरातलं, त्याच्यावरती फक्त मुलींचा संघ गेला आणि ती मोहीम यशस्वी झाली. लेह लडाखमध्ये कांग्याचे 1-2 या दोन्ही शिखरांवरती मुलींनी चढाई केली आणि आता त्याचा गंगोत्री 3 नावाचं एक अवघड शिखर आहे त्यावरती मुलींचा संघ गेला, त्याच्यावरती चढाई झाली. आणि आता अजून काही चांगले उपक्रम, चांगल्या हिमालयातल्या मोहिमा, सह्याद्रीतल्या मोहिमा मुलींचा संघ आमचा ठरवतोय. ते 20-25 मध्ये प्लॅनिंग चालू आहे. 20-25 नंतर येणाऱ्या 20-26 मध्ये पुन्हा एकदा गिरप्रेमीच्या नवोदित अपकमिंग माउंटेनर्सची एव्हरेस्टवरती मोहीम होईल. त्याची घोषणा झाली आहे. तेव्हा बरेच प्रोजेक्ट आहेत गिरप्रेमीमध्ये आणि उत्साहाचं वातावरण कायमच असतं. एक मोहीम जेव्हा संपते तेव्हा दुसरी ठरते, असं ते चक्र चालू आहे. GGM ला यावर्षी 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. काय वाटतंय आणि पुढच्या योजना काही आहेत का आणखीन? होय, बघता बघता GGM ला 10 वर्ष या फेब्रुवारीमध्ये पूर्ण होत आहेत आणि खरंच अजूनही विश्वास बसत नाही की अशा प्रकारची व्यवस्था गिरिप्रेमी उभी करू शकली आहे आणि ती खूप चांगल्या पद्धतीने ग्रो होती. खूप लांब जायचं अजून, मी तर म्हणेन सुरुवात आहे, पण हा जो बेस आहे तो खूप पक्का होत चाललाय. त्याचं एक वेगळं समाधान आहे. खूप चांगले पॅशनेट माउंटेनियर्स याच्यामध्ये आपलं योगदान देतात. कारण मी काय पाहत असतो की एक उत्तम गिर्यारोहक चढाई करू शकतो, पण तो उत्तम शिक्षक होणं आमच्यासाठी ते चॅलेंजिंग होतं. पण त्याही मध्ये खूप चांगलं काम हे सगळी माझी टीम करते. मग तो भूषण आहे, विवेक आहे, वरुण आहे, मिहीर आहे, पंक्ती आहे, अनेक जण आहेत त्याच्यामध्ये. त्यांना साथ द्यायला बाकीचे आमचे सगळे इन्स्टिट्यूट मधले पण. आणि सगळ्यात महत्वाचं की फक्त आता इन्स्टिट्यूटमध्ये ठीक आहे परमनंट 18-20 जण आहेत, पण ती तेवढी पुरेशी पडत नाहीत. पण जेव्हा हे सगळे आमचे उपक्रम सुरू होतात, म्हणजे आव्हानचा उपक्रम ज्या दिवशी असतो, महिन्यात 2दा आव्हान निर्माण उडांची मुलं ही सह्याद्रीत जातात, त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी मदत करायला आम्ही खूप रेशो पाहतो सगळे. तर त्यावेळेस मदत गिरिप्रेमी इतर जे लोक जात आहेत याच्यामध्ये शिकवायला, योगदान द्यायला, जवळजवळ 100+ जण यामध्ये योगदान देतात, फ्रीलान्स इन्स्ट्रक्टर. मला कायम या सगळ्यांचा खूप जास्त कौतुक आणि अभिमान यासाठी वाटतो की ठीक आहे, आम्ही जे काही डोक्यात आमच्या सगळ्यांच्या, मी असेल, अविनाश फौजदार असेल, गोखले आहेत, चंदन चव्हाण आहे, पळसुले आहेत, निरंजन, आम्ही ज्या उद्देश आहे, आनंद पांडे अर्थात आहेतच, उषाताई आहेत, उषाप्रभा पागे, आमच्या जे डोक्यात होतं, म्हणजे जयंत उर्फे पण आम्हाला जे काही सांगतात, हे आम्ही कल्पना असते आमच्या डोक्यात असं झालं पाहिजे, पण प्रत्यक्ष मी म्हणतो फील्डवरती उतरवणारी ही मुलं असतात. हे सगळे जे आमचे शिक्षक आहेत गिर्यारोहक, त्यामुळे ते जेव्हा उत्तम काम करताना आम्हाला ते कळतं ना, कारण आम्हाला जो फीडबॅक येत असतो तेव्हा त्यातनं म्हणजे तो वाचून आम्हाला कळतं. इतकी लोक भरभरून सांगतात आणि प्रत्येकाकडे काहीतरी वैशिष्ट्य, बरं का, मी बघितलंय की प्रत्येक जणाकडे काहीतरी आहे वेगळं. तर हे खूप छान आहे. या सगळ्यांचं योगदानामुळेच GGMची प्रगती चालली, पण अजून खूप लांब जायचं आहे. म्हणलं आज हे काम महाराष्ट्रात, पुण्यात, मुंबई, नाशिक, कोल्हापूरवरती सीमित न ठेवता संपूर्ण देशभर हे पसरलं गेलं पाहिजे, ही खरी विजन आहे. आम्हाला असं काय वाटतं की मी असं काय मनाशी म्हणत असतो माय की आणि मी बोलून दाखवतो की आपला जो मध्यमवर्गीय समाज आहे तर तो मला असं वाटतं की तो कायम घाबरत जगत असतो. मी बघतो की एखादा अगदी गरीब आहे, तर त्याला बघा तुम्ही, एखाद्या छोट्या मुलाला तर तुमचा धक्का लागतो, तो तुमच्या अंगावर येईल, तो घाबरणार नाही तुम्हाला. खूप पैसे ज्यांच्याकडे, त्यांना खरंच काही नसतं, खाली काय चाललंय काही फरक पडत नाही. पण हा मधला समाज
कायम आयुष्यभर तो घाबरत घाबरत जगताना आपण अनुभवतो. तुम्हाला असं वाटतं की ह्या सगळ्यांनी जर हे ट्रेनिंग ही कृतीतून जर गेले तर नक्की त्यांच्यामध्ये जी बदल होतील तर ते नक्की खूप चांगले होतात. त्याचा अनुभव आम्ही घेतो गिर्यारोग म्हणून. अजून एक इन्स्टिट्यूटनी 2016 मध्ये एक रेस्क्यू हेल्पलाईन सुरू केली, महाराष्ट्र माउंटेनर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर नावाने. त्याचं व्याप्ती आज वाढली, ती महासंघाकडे सुपूर्द केली. आज अखिल गिर्यारोहण महासंघ, महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाकडे 500 पेक्षा जास्त गिर्यारोग बचावाचं काम करतात रिमोट ठिकाणी जाऊन. असंच इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ आणि इतर सर्व संस्थांच्या माध्यमातून एक काम करायचं आहे भाविकात, की आज हे आम्ही सगळं जे करतोय ते डोंगरांमध्ये करतोय. म्हणजे डोंगर निसर्गात आहेत, तर हा निसर्ग, हा डोंगर, आपण सगळेच याच्यावर चर्चा करतो, मोठमोठ्या परिषदा होतात या सगळ्या रक्षणासाठी. आज जी परिस्थिती आहे आटोक्याबाहेर गेली आपण ऐकतो. आणि सत्यही येते की मला अभिजित घोरपडे किंवा माझे असे काही मित्र हे सगळे सांगतात की उमेश अरे 50 वर्षांत तू हिमालयात जातोय सारखं बघ. आणि खरंच म्हणजे मी या वर्षी जेव्हा गंगोत्रीमध्ये गेलो तेव्हा गोमुख मी जे पाहिलं, आणि मी 89-88 मध्ये जे गोमुख पाहिलं होतं ते मेल्टिंग मुळे इतकं मागं गेलंय. खूप प्रचंड मोठे बदल हिमालयात आम्ही पाहतोय. बरोबर. तर मला अभिजित म्हणतो काम की अरे उमेश 50 वर्षांनंतर जो काय अभ्यास चाललाय, सायंटिस्ट सांगतात ती इतकी भयानक परिस्थिती हिमालयात होणार आहे, इतकं प्रचंड मेल्टिंग होणार आहे, मग त्याच्यामुळे तिथली गावं वाहून जाणार आहेत, प्रचंड नुकसान, त्याची कल्पना करत नाही. आणि हे सगळं जेव्हा येतं डोक्यात त्यावेळेस वाटतं की काहीतरी आपण सगळे म्हणून आपलं कर्तव्य आहे. तर एक सस्टेनेबल प्रोजेक्ट आपल्या सह्याद्रीसाठी, हिमालयासाठी आमच्या सगळ्या गिर्यारोहकांच्या डोक्यात तो इन्स्टिट्यूट आणि महासंघाच्या माध्यमातून सुरू करायचा एक आहे डोक्यामध्ये. भावी काळात ती योजना आहे. पण तरी सुद्धा अजून एक काम म्हणजे मी म्हणत असतो की नक्की तुम्ही ह्या लाईफस्टाईलमध्ये, म्हणजे गिर्यारोहण एक जीवनशैली आहे. म्हणजे गिर्यारोहणातलं साहस, रॉक क्लाइम्बिंग, शिखर चढाई हे एक्स्ट्रीम आहे, तो खेळ आहे. त्याच्यामध्ये ज्याला यायचं तो येईल, ज्याला आवड आहे तो येतो, त्याचं प्रशिक्षण घेतो, सराव करतो, ते करतो. पण आम्ही जे करतोय काम, की आम्ही जे म्हणतोय की ज्या या जीवनशैलीत या, एक ब्युटिफुल लाईफस्टाईल आहे, त्याच्यामध्ये तुम्ही या, त्याच्यामध्ये येऊन स्वतःला समृद्ध करून घ्या, स्वतः फिजिकली फिट व्हा. फिजिकली फिट झाल्यानंतरच मानसिकदृष्ट्या तुम्ही फिट होऊ शकता. तर हे करण्याची एक संधी खूप उत्तम ती इथं आहे. आणि तुम्ही जर व्यवस्थित प्रशिक्षण घेऊन चांगल्या मार्गदर्शनाखाली केलं तर हे सगळं सेफ आहे. कारण गौरी बऱ्याच वेळा विचारतात का अरे तुम्ही जाता माउंटेनतून भीती वाटत नाही का, धोका नाही का? आणि ते बघा, साहस म्हणलं की धोका मागोमाग आलाच. पण माझा स्वतःचा अनुभव असा आहे की मला 40 वर्षात अगदी प्रामाणिकपणे सांगतो की डोंगरापेक्षा तिथं रिस्क जी काही वाटते ती वाटते, पण त्याच्यापेक्षा जास्त भीती मी म्हणून पुण्यातल्या ट्रॅफिक मध्ये वाटते की कोण कधी येऊन धडकेल आपल्या, आपण किती सरळ जाऊ. पण एवढं सांगायचंय आपल्या या माध्यमातून की या सर्व व्यवस्था आज, म्हणजे पूर्वी ही व्यवस्था नव्हती अशी शिकण्याची, आज इतकी चांगली व्यवस्था आहे, इतकी चांगली लोक त्याच्यामध्ये शिक्षक, गिर्यारोहक पॅशनेटली काम करतायत. तर पालकांनी आपल्या मुलांसाठी, तरुणांनी आणि सगळ्यांनीच याच्यामध्ये नक्की सहभाग घ्या. हे जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये यावं, स्वतःला समृद्ध करून घ्यावं. या एक्सपिरियन्शियल लर्निंग प्रोसेस मधून पहा तुम्हाला काय मिळतं, तुम्ही कसे बनता, आणि ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. तेव्हा एवढं सांगण्याची संधी आपण मला आज इथं दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार आणि धन्यवाद. येस, धन्यवाद.